हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर इथे तुम्हाला मी सकाळचा व्ह्यू दाखवत आहे. बघू शकता तुम्ही सकाळी सकाळी किती छान फ्रेश वाटत आहे. सकाळी जवळजवळ 6:30चा वगैरे वेळ असेल, 6-6:30चा. तर म्हटलं तुम्हाला पण आमच्या इथून दिसणारं वातावरण दाखवते कसं वाटत आहे. आणि मग त्याच्यानंतरनं आज होता श्रावण सोमवार, पहिला सोमवारचा उपवास होता आज. तर हा व्लॉग थोडा लेटच चालला आहे आणि तुम्हाला कारण तर नक्कीच माहीत आहे. त्याच्यानंतर मग मी काहीच म्हणजे शूट वगैरे नाही केलं. पटापट कामं केली सकाळची. म्हटलं रोज रोज तेच तेच काय दाखवायचं आहे. मग त्याच्यानंतर मस्त फ्रेश वगैरे झाले, अंघोळ वगैरे सगळं करून घेतलं. आणि आज खूप दिवसानंतर मग साडी घातली होती. मी असं ठरवून ठेवलं होतं श्रावण सोमवारला मी साडी घालणार. तर इथे मस्त अशी हिरव्या रंगाची साडी घालून घेतली. त्याच्यानंतर यांनी पूजा करून घेतली होती सकाळी. मग मी अंघोळ वगैरे केल्यानंतर म्हटलं मी पण करून घेते. तर मी इथे मस्त पूजा करून घेतली. आणि इथे शिवलिंगला आज तांदळाची मूठ असते त्याच्यामुळे ते चढवून घेतलं. तिची पण पूजा वगैरे करून घेतली. आणि त्याच्यानंतर आता इकडे मी किचनमध्ये आले. म्हटलं किचनचंही काम करून घेते आपलं जे काही आहे. कारण मला तर उपवास आहे, यांना पण उपवास आहे. कारण मला उपवास असला की त्यांना उपवासच असते. आणि आज हे थोडे लवकर पण गेले होते. पण रुजुलला काही उपवास तर राहणार नाही आता. तर रुजुलसाठी वरण भाताचं कुकर लावते म्हटलं, तर त्याच्यासाठीच मी इकडे किचनमध्ये आले. एकदा कुकर लावून देते आणि मग माझे जे राहिलेले थोडेफार काम आहे, कारण मी घाईघाईत सगळी कामं केली सकाळी. मी म्हटलं उपवासाचा दिवस आहे तर लवकर सगळं आवरून झालं पाहिजे, त्याच्यामुळे. मग इथे रुजुल पण इकडच्या ड्राय बाल्कनीमध्ये काहीतरी कारनामे करतच होता. मी त्याला आवाज देत होती तिथूनच. पण त्याला त्याचं जर काही काम करायचं आहे तर तो काही येत नाही पटकन. मग त्याला जाऊन घेऊन आले. आणि त्याच्यानंतर इथे आता कुकर लावून देते, मी गॅसवर ठेवून देते. आणि साडी कशी वाटत आहे नक्की सांगा. आणि या साडीवर ना ब्लाऊज नाही आहे, त्याच्यामुळे हा मल्टी कलरमध्ये जे ब्लाऊज होतं त्याच्यात बघू शकता थोडंफार ग्रीन गोल्डन असं आहे. तर म्हणून ते घातलं. पण मला असं बघताना माहिती नाही ते चांगलं नव्हतं वाटत. पण मग मी म्हटलं का ऑप्शन नाही आहे, आता घालायचं तर घालायचंच आहे, त्याच्यामुळे. तर इथे आता घालून घेतलं मी. आणि त्याच्यानंतर इथे हे सगळं करून घेते म्हटलं आपले छोटे मोठे जे काही काम आहे. कारण उपवास असलं की जास्ती सकाळच्या टाईमला एवढे कामं नसतात, कारण जेवण नाही बनवायचं असं ते सगळं, त्याच्यामुळे. आणि इथे ना आधी तुम्हाला माहीत असेल आम्ही मंदिरात गेलो, तिथून आम्हाला नारळ मिळालं होतं. तर यांच्याकडून मी नारळ फोडून घेतलं होतं आणि ते ना मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं. फ्रीजमध्ये ठेवलं की लगेच ते म्हणजे काढता येते आपल्याला. तर तेच इथे माझं काढणं चालू होतं. मी चाकूने ते सगळं काढून घेतलं आणि आता वापस फ्रीजमध्ये ठेवते. बाहेर ठेवलं ना की ते चिकट येते मग, त्याच्यामुळे. मग त्याच्यानंतर आपली जे बेसिक कामं असतात हळूहळू ते सगळं चालू होतं ना. इथे ना मी हे पाणी गरम करत होती तर हा इथे अडकून पडला. मग त्याला थोडंसं घेतलं, त्याचा लाडबीड केला आणि तुम्हाला इथे सांगत होतं गरम आहे गरम आहे म्हणून. कारण तिथे ते कॅटल ठेवला ना, त्याला माहिती आहे गरम असते. तरी त्याला मला हात लावून असं प्रॉपर सांगायचं होतं हे गरम आहे म्हणून. तर त्याचं इथे बघू शकता किती हे चालू आहे. मग त्याला मी खाली ठेवून दिलं आणखी. आणि मग त्याच्यानंतर आता म्हटलं थोडं कुकर लावून दिला आहे. सकाळपासून काय वेळच नाही मिळाला बसायला, तर थोडं आता 5-10 मिनटं बसते. आणि मी आज उपवास होता तर काही बनवलं पण नव्हतं. आणि मला दिवसभर भूक पण नाही लागली. फक्त मी ना दुपारच्या टाईमला थोडे गोड शेंगदाणे केले होते. आणि यांना काही काम होतं तर हे बोलले होते मी तिकडेच आपलं पाहून घेईन उपवासाचं काय करायचं, म्हणून मी काही घरी केलंच नव्हतं. आणि ते खिचडी साबुदाणा हे खाऊन खाऊन पण कंटाळा येऊन गेला. आणि मी म्हटलं काय एकच उपवास नाही आहे आता, सतत उपवास चालूच झाले. श्रावण महिना लागला की सतत काय ना काय असतेच असते. मग त्याच्यासोबत थोडीशी मस्ती वगैरे केली, बसले थोडा वेळ. त्याच्यानंतर आणखी मग इकडे किचनमध्ये आले. तर हे ना आता संध्याकाळचा टाईम आहे, बघू शकता तुम्ही. रुजुलला थोडं झोपवलं होतं, त्याची झोप पण झाली आणि मग आता तो खेळायला लागला. मला मी सांगितलं की मी शेंगदाणे बनवले होते, ते शेंगदाणे थोडे जास्तीच झाले होते. आणि ते जास्ती झाले तर काय प्रॉब्लेम नाही त्याचं, कारण ते वाढलं वस्तू आहे तर ती बरेच दिवस राहून जाते डब्यात ठेवली तर. तेच आता इथे मी त्याच्यासाठी डब्बा शोधला आणि त्याला आता छान थोडंसं धुवून पुसून घेतलं, कारण ओलं राहील तर त्याच्यामध्ये ते शेंगदाणे कसे होतील ना. आणि इथे रुजुल बघत होता ही काय करत आहे डब्यासोबत म्हणून. तर त्याच्यासोबत माझं बोलणं चालू होतं आणि माझं कामही चालू होतं. बघू शकता असे शेंगदाणे बनवले होते मी.
तर आता ते या डब्यामध्ये काढून ठेवून देते. मग जेव्हा जेव्हा वाटेल तेव्हा तेव्हा खायला काही प्रॉब्लेम नाही आला. तर ते चिक्की वगैरे खाण्यापेक्षा असे पण शेंगदाणे कधी-कधी छान वाटतात. तर आधी तर मला हे बनवताच नाही येत होते. एकदा बनवले होते ना, तर पूर्ण पाणी-पाणीच झालं होतं. मग मी आता थोडंसं मम्मीने एकदा मला सांगितलं, की इतकं पाणी नाही टाकावं लागत असं-तसं. मग त्याच्यानंतर मी आता यावेळेस ते प्रॉपर शेंगदाणे रेडी झाले बघू शकता तुम्ही. मग ना त्याच्यानंतर बाहेर बरेच सारे कपडे टाकून ठेवले होते मी बघू शकता तुम्हाला दिसत असेल वाळत. आणि मग आता इथे ना याला पण काहीतरी संध्याकाळच्या टाईमला भूक लागली होती, तर त्याला त्याचे खायचे डब्बे बरोबर माहीत आहे. तो बरोबर एक एक डब्बा मला देते काढून आणि मग त्याच्यातलं त्याला पाहिजे असते. तर इथे ना शेव ठेवली आहे एका डब्यामध्ये, तर ते त्याला खायचं होतं. 1-2 घासच खाते, पण त्याला त्या टाईमला ते पाहिजे असते, तर तेच मी आता इथे त्याला देत होते. आणि मग त्याच्यानंतर लगेच संध्याकाळच्या स्वयंपाकाला म्हणजे लागले मी. कारण इथे ना मग यांचा फोन आला, की यांना काहीतरी कामानिमित्त थोडं बाहेर एका ऑफिसमध्ये जायचं आहे. तर हे काही जेवण करणार नाही, यांचं जेवण तिकडेच होईल आणि हे लेट येतील. मग तर माझं डोकंच खराब झालं. मी म्हटलं एवढं उपवास मी एवढं ठरवून ठेवलं, तर रात्री हे ते काय काय बनवायचं. मग माझं डोकंच खराब झालं. तर मग मी म्हटलं जाऊ द्या तुम्ही जा, मी आता काय करू वेळेवर एकटीसाठी. आणि काय बनवायचं मग काय कळत नव्हतं. तर माझ्याकडे ना फ्रीजमध्ये जे काय उरलेल्या भाज्या वगैरे होत्या ते सगळं मिक्स करून इथे मी म्हटलं मी मस्त मसाले भातच करून घेते. तर इथे ना मी तेल घेऊन घेतलं, कुकरमध्येच करते म्हटलं डायरेक्ट, म्हणजे गरमागरम सॉफ्ट असं भात बनवून रेडी होते. तेल गरम झाल्यावर त्यामध्ये ना मी एक तेजपान, जिरा, कढीपत्ता आणि उभा कट केलेला कांदा टाकून दिला. तुम्हाला दिसत असेल, त्याला थोडं परतून घेतलं. तिकडे त्याचसोबत मी ना ज्या काही भाज्या होत्या त्या पण कापून ठेवल्या. तर भाज्या म्हणजे काय, माझ्याकडे हिरवा वाटाणा होता, गाजर होता आणि आलू होतं. ते सगळं मी आता यामध्ये टाकून कांद्यासोबत थोडं 2 मिनटं परतून घेते. आणि त्याच्यानंतर मग यामध्ये जे बेसिक मसाले असतात ते टाकते. फक्त गरम मसाला थोडा जास्ती टाकणार आहे, म्हणजे त्याच्याने पुलावला छान अशी टेस्ट येते. आणि मग आपलं जे बेसिक असते हळद, तिखट, मीठ, धने जिरे पावडर ते सगळं टाकून देते. आणि मग त्याच्यानंतर ना तांदूळ पण धुवून ठेवले होते मी, ते टाकून त्याला मिक्स करून घेईन. मग आवश्यकतेनुसार जे काही पाणी लागतं ते टाकून देईन कुकरला. आणि थोडं कोथिंबीर टाकून कुकरच्या ना 2 ते 3 शिट्ट्या करून घेईन, म्हणजे आपलं मस्त असं सॉफ्ट असं भात बनवून रेडी होते. तुम्हाला मी नंतर दाखवते पण कसं बनला होता भात. तर असं असते, काही सांगताच येत नाही वेळेवर कुठलं काम येईल ना कुठलं काय होईल. म्हणजे जे विचार करून ठेवलं ना ते कधी सक्सेस होत नाही, म्हणून विचार करून ठेवणंच बेकार आहे असं वाटतं कधी-कधी. पण ते अचानकच कामाला सकाळून गेले, तेव्हा काही असं ठरलेलं नव्हतं. त्याच्यामुळे असो, त्यांचं कामही गरजेचंच आहे. मग त्याच्यानंतर मी काही शूट नाही केलं, माझी इच्छाच नव्हती मग नंतर काय शूट करायची. कारण मग दिवसभराचा उपवास, रात्री जेवण खावण, मग रुजूला झोपवणं, त्याला चारणं, हे ते सगळं झालं. तर असा होता फ्रेंड्स आजचा छोटासा व्लॉग. तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. आणि ही रेसिपी कशी वाटली पटकन होणाऱ्या पुलावची, तर ते पण कमेंटमध्ये सांगा. आणि आवडली तर नक्की तुम्ही पण ट्राय करून बघा. आणि जर तुम्हाला रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचसोबत एक लाईक तर नक्की करा या व्हिडिओला. तर तसं थोडं लेटच झालं आहे, लेट म्हणजे बराच लेट झाला. तर चला भेटू उद्याच्या एका छानशा अशाच व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर. आणि याचे ना शॉर्ट्स व्हिडिओ मी शेअर केलेले आहे, तर ते पण तुम्ही बघू शकता. तर इथे बघू शकता मस्त असा आपला भात दिसत आहे. जेव्हा मी एडिट करत होते तेव्हा पण मला खायची इच्छा होत होती. रुजुलला पण याच्यातलंच मी थोडंफार चारलं आणि मग त्याला वरण भात दिलं बाकी. कारण थोडंसं मी चटपटीतच बनवलं होता भात, तर त्याने खाल्ला थोडाफार आणि मग त्याला वरण भात. असं सगळं होता हा दिवस. तर चला भेटू नंतर, बाय.